डॉक्टर अर्जुन सिटी अबुके न्यू दिल्ली। आपण आता उभे आहोत महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी जो हिंगोली नवीन जिल्हा झालेला हिंगोली म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या सीटा आहेत। संसदेच्या 552 सीटापैकी 48 सीटा आता लढवल्या जाणार आहे आणि हिंगोलीमधनं वंचित आघाडीकडनं जे उमेदवार दिलेले आहे आदरणीय मोहनजी राठोड काका। आता मोहनजी राठोड काकांच्या बाबतीत जर काय सांगायचं असेल तर बंजारा समाजाचं रिझर्वेशन जेव्हा जात होतं तर दिल्लीला सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन दाखल करणारे व्यक्ती मोहन राठोड साहेब आणि बाबासाहेबांच्या संविधान म्हणजे काय जाणून घेणारे म्हणजे प्रत्येक जाती धर्माचा माणूस मोहन काकांना संपूर्ण भारतामध्ये ओळखतो। महाराष्ट्रातील 36 जिल्हे 307 तालुक्यामध्ये ओळखत नाही, भारतातल्या 7,640 तालुके आहे आणि 677 जिल्ह्यामध्ये मोहन काकांचं नाव आहे। काल आमची बंजारा समाजाची जे ऑल इंडिया बंजारा सेवा संघटना आहे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार साहेब बिल्डर आहेत मुंबईला, त्यांनी मीटिंग बोलवली। कल्याण लाहोर ही सीट 100% निघणार असं जेव्हा जनतेच्या या हिंगोली मतदारसंघाकडनं जेव्हा कळालं, शंकर शेटनी आर्थिक मदत पण देऊ केली, सगळं तापा त्यांनी पाठवलाय आणि बंजारा कर्मचारी सेवा संघटनेमध्ये त्यांनी काम केलेले मोहन बापूने, म्हणून ऑब्व्हियसली महाराष्ट्रात जो बंजारा कर्मचारी जे सुपर क्लास 1 आहे गॅजेटेड ऑफिसर आहे कोणत्याही नोकरीला असो ते सगळं बापूच्या पाठीशी उभी राहिलेले आहेत। आणि इथं आज जे आपण वातावरण बघितलं तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये या पर्टिक्युलर हिंगोली तालुक्यामध्ये जर काय विचार केला तर 120 तांडे आहेत। सगळ्या तांड्यांनी निर्णय घेतलेला आहे। विशेष हा भारतातला पहिला तालुका म्हणावा लागेल, सर्व तांड्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही 100% वोटिंग मोहन आणि तुम्हाला तिकीट दिलेली आहे। मी पहिल्या वेळेस बघतो की एवढा मोठा एससी समाज तुमच्या पाठीशी आहे, मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे, सर्व अनेक प्रकार सगळ्या आज हाटकर समाजाचे आपले जे नेते बोलले वाखाणण्यासारखा प्रश्न आहे। त्यांनी सांगितलंय की संपूर्ण हाटकर समाजाने एक मत असं आपलं पूर्ण मोहन साहेबांना द्यायचं आहे असं तुम्ही ठरवलं। तुम्ही कसे आनंदित आहे, तुमचं जे फील आहे ते थोडं व्यक्त करा मीडियासमोर। कसं आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे आयुष्य बहुजनासाठी वेचलेलं आहे, त्यांचं जे 25 वर्षापासूनचं राजकीय जीवन आहे, त्यांनी कुठल्याही जातीवादी पक्षाशी तडजोड केली नाही। आजपर्यंत बाळासाहेबांनी सिद्धांतावर राजकारण केलं आणि म्हणून बहुजन समाजामध्ये बाळासाहेबांची एक वेगळी प्रतिमा आहे आणि बाळासाहेबांनी पैशाला बघून उमेदवारी दिलेली नाही। बाळासाहेबांनी तो माणूस विचाराचा आहे का, त्याच्याकडे दूरदृष्टी आहे का, त्याच्याकडे चरित्र आहे का, त्याच्याकडे सेवाभाव आहे का, त्याच्याकडे प्रेम आहे का, त्याचं जीवन द्वेषमुक्त आहे का, ह्या सगळ्या बाबीचा अभ्यास करून त्यांनी, आता सगळेच लोक तर असे मिळत नाही पण त्यांनी असं सर्व बाजू बघून जेवढ्या शक्यता जास्त आहेत किंवा हे गुण असलेले लोक उमेदवारी त्यांना दिलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या सर्वसाधारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिल्यामुळे मी मनातून तर आनंदी आहे आणि माझ्या 30 वर्षाच्या फुले आंबेडकरी चळवळीच्या जीवनातून मला जे काही तुमच्यासारखे प्रेम करणारी माणसं मिळाली, जी विचारावर चालणारी माणसं मिळाली, ती माझी ताकद आहे। आणि जिथे जिथे मी काम केलं लोक बोलण्याने प्रभावित होत नाही, लोक त्याचं जीवन जे आहे म्हणजे बोलणं आणि वागणं हे जर सारखं असेल तर लोक प्रभावित होतात। आणि माझं जीवन आहे ना की मी माझ्या कथणीमध्ये आणि करणीमध्ये तफावत नाही आहे, तेवढं मी म्हणजे माझ्या स्वतःला मी तावून सलाखून इथपर्यंत आणलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही निसर्गाने नॅचरल ताकद निर्माण केलेली आहे आणि या निसर्गाने जी नॅचरल ताकद केलेली आहे आणि ही नैसर्गिक जगणाऱ्या माणसाला ही ताकद प्राप्त होते। त्याच्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आहे की ते सुद्धा नैसर्गिक शक्ती त्यांच्याकडे आहे, कारण निसर्ग नियमानुसार त्यांचं जीवन आहे। आजही बाळासाहेब कुठल्याही बियर बारच्या ढाब्यामध्ये जाऊन जेवण करत नाही, कारण त्यांच्याकडे कोणी बोट दाखवता कामा नये आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडे जीवनाकडे बघतो आणि आम्ही सुद्धा शक्यतो 99% मी तर शुद्ध शाकाहारी आहे, माझ्यावर तर तसं ब्लेम येण्याचा प्रश्नच येत नाही, तरी पण लोकांना चर्चा करायला वाव मिळू नये म्हणून आम्ही कुठे बियर बार असलेल्या ढाब्यामध्ये जेवण पण करत नाही, एवढं आम्ही काका। साहेब राठोड साहेब, मला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कदाचित आठवत असेल की जेव्हा आपल्या बंजारा समाजाचं संपूर्ण भारतामध्ये रिझर्वेशन जात होतं, कल्याणला आपण मीटिंग घेतली होती ऑल इंडिया बंजारा सेवा संघटना आणि बंजारा कर्मचारी सेवा संघटनेच्या वतीने, त्यावेळेस सर्व लोकांनी पैसा जमा करून आपण सुप्रीम कोर्टमध्ये तुम्हीच फाईट लढत होता, आपल्यासाठी तुम्ही जिंकून पण दिलेले। काल जी मीटिंग झालेली ऑल इंडिया बंजारा सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार साहेब, ठाण्याचे कलेक्टर जयराम पवार साहेब
जे न्यू बॉम्बेचे कमिशनर BG पवार साहेब, डेप्टी कमिशनर BG पवार साहेब, रुपेश जे चव्हाण साहेब आहेत बिल्डर, या सर्व लोकांनी जे काल मीटिंग घेतली आणि 11 तारखेला सगळे लोक तुमच्यासाठी तैनात होणार आहे मुंबईची, त्यांचे तुम्ही कसे धन्यवाद व्यक्त करणार आहात? तर जे काही जो काही बुद्धिजीवी वर्ग आहे आणि ज्यांनी आपल्या श्रमातून पैसा मिळवलेला आहे, त्यांनाही असं वाटतं की बाबा आम्ही तर खूप मोठी झालो, पण समाज आहे तिथेच आहे, त्या समाजाचं उत्तरदायित्व म्हणून आपण काही मदत करू शकतो का? आणि राजकीय क्षेत्र हे असं एक क्षेत्र आहे की जर चांगल्या माणसाच्या हातामध्ये सत्ता असेल तर राष्ट्रीय संपत्तीचा वाटा सर्वसाधारण माणसाच्या घरापर्यंत पोहोचू शकतो, आणि लालची लोभी माणसाच्या हातात सत्ता असेल तर ती त्याच्या घरामध्ये पोहोचू शकतं. आणि म्हणून ही जी माणसं आहेत ती बुद्धिमान आहे, ती राजकीयदृष्ट्या आपला एक चांगला माणूस निवडून संसदेमध्ये जावा आणि राष्ट्रीय संपत्तीचा वाटा गरीबातल्या गरीब माणसाच्या घरापर्यंत पोहोचवावा, ह्या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी मला मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्यांचे शब्दामध्ये आभार मानू शकत नाही, कारण आज काय ना, पैशाला महत्त्व प्राप्त झालं, पण ही लोक पैशाला महत्त्व न देता एका विचाराला महत्त्व देत आहेत, त्यामुळे माझ्यासाठी ती लोक आदरणीय आहेत. साहेब, तुम्ही एक मिनिट बोला, तुमचं नाव सांगा आणि संदेश द्या तुम्ही मीडियाला. मी ॲडव्होकेट रवी शिंदे, वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा अध्यक्ष आहे. आपल्या माध्यमातून मी हिंगोलीच्या जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की जे मागच्या वेळेचे खासदार होते राजीव सातव, हे मागच्या 1600 मतांना निवडून त्यांना जनतेनं दिलं होतं, एक प्रामाणिक चेहरा आणि स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ती म्हणून, आणि त्यांनी 5 वर्षामध्ये 5 वेळेस संसद रत्न पुरस्कार या ठिकाणी मिळवून घेतले आणि आपला उदो केला. पण ज्यावेळेस इथं 2019ला जनतेसमोर जायचं होतं तर असा रत्न आणून बसवला आहे या हिंगोलीच्या जनतेच्या समोर की ज्याला की मागच्या वेळेस जनतेनं नाकारलं, असा सुभाष वानखेडे हा मोठा रत्न या जनतेवर लादलेला आहे. आणि त्याच्यामुळं की इथल्या जनतेनं काँग्रेसला तर स्वीकारणार नाही, त्या संसद रत्नालाही स्वीकारणार नाही. आणि आमची जी लढाई आहे हिंगोली या मतदारसंघामध्ये तर ही शिवसेनेसोबत आहे, आणि शिवसेनेचा जो काही उमेदवार हेमंत पाटील आहेत ते सुद्धा या ठिकाणी शिवसेनेला आयात करावा लागला. उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की मी या मतदारसंघातलाच व्यक्ती देईल, पण ज्या व्यक्तीचं या मतदारसंघामध्ये मतदान नाही असा व्यक्ती या जनतेवर लादलेला आहे. त्याच्यामुळं जनता या दोन्ही पक्षाला नाकारणार आहे. आमची लढाई शिवसेनेच्या विरोधामध्ये आहे. काँग्रेस आज 3 नंबरला आहे, आम्ही आज 1 नंबरला आहे. आणि आमची जी काही सभा होत आहेत या पूर्ण मतदारसंघामध्ये, याच्यापूर्वी किनवटला झाली, हदगावला झाली आणि आज कनेरगाव नाक्याला झाली. या ठिकाणी बौद्ध समाज असेल, बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सारा OBC असेल, कुणबी असेल, सर्वच समाज आज आमच्यासोबत आहेत. आणि एक मोठी ताकद या मतदारसंघामधले गोरगरिबाची आज मोहन राठोड साहेबांसोबत आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आमचा मोठा विजय होणार. आणि उत्तम राठोड या ठिकाणी बंजारा समाजाचे 10 वर्ष खासदार होते, त्यांना श्रद्धांजली म्हणूनच इथला बंजारा समाजसुद्धा आज 100% संघटित झालेला आहे. आणि येत्या 23 मेला ज्यावेळेस निकाल लागल तर या ठिकाणी मोहन राठोड साहेब हे प्रचंड मतानं निवडून येतील. आणि आमचा धनगर समाज आणि OBC समाज त्यांच्या पाठीमागं आज ताकदीनं उभा आहे. एवढंच मी या जनतेला आव्हान करतो आणि आपण सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी व्हावं, या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो.